रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूरला गेल्यावर आम्ही विठुरायाचं दर्शन घेतोच आणि आज पण काही तसंच होतं बघा. आम्ही विठुरायाचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि मंदिरापुढं किती गर्दी होती बघा. दुपारची वेळ होती तरी पण गर्दी भरपूर होती. मंदिरासमोर वारकऱ्यांची गर्दी आणि वाहनांची गर्दी अफाट होती. तरीही दर्शन करून मन प्रसन्न झालं, शांत झालं. आणि उन्हाळा असल्यामुळे आम्ही मँगो ज्यूस पिलो, मी आणि माझं पप्पा. आणि तिथून आम्ही घरी यायला निघालो होतो. आणि हे आपला पंढरपूरचा रोड आहे बघा. कायम वारकऱ्यांनी गजबजलेली ही आपली विठुरायाची नगरी, विठुरायाचे पावन नगरी कायम प्रसन्न असते. आणि असल्या भर उन्हात मी आणि माझं पप्पा चाललो होतो. हा रोड पंढरपूरवरून कराडला जातो आणि आम्ही तिकडूनच येत होतो बघा. आणि मी बाईकवर होते आणि बघा वाहनांचा शूट घेत होते. पूर्ण रोडमध्ये वाहनं आहेत, मोठमोठी वाहनं येत होती. आणि इथं बघा आपल्या विठुरायाची छान मूर्ती उभा केलेली आहे. 2-3 रस्ते जे आहेत, जे रोड आहेत ते इथे जॉईंट होतात, त्याच्यामुळे इथं भरपूर गर्दी राहते वाहनांची. आणि तिथंच विठुरायाची मूर्ती उभा केलेली आहे. आणि तिथून आम्ही पुढं आलो आणि जागोजागी बघा आपल्या पंढरपुरामध्ये लाईटचे खांब उभा केलेले आहेत. आणि हे दुपारचं ऊन एवढं कडाक्याचं दिसतंय. एवढं सुंदर असं वातावरण दुपारचं नाही आहे. पण जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस या रोडवरून प्रवास करतो, या रोडवरून म्हणण्यापेक्षा पंढरपुरात कुठेही जेव्हा आपण रात्रीचा प्रवास करतो तर मन एकदम असं भरून येतं, कारण की वातावरण खूप छान असतं. म्हणूनच आपल्या या पंढरपुराला विठुरायाची पावन नगरी म्हणून ओळखलं जातं. आणि इथंच या रोडपाशी पंचायत समिती आहे बघा, आपल्या पंढरपूरची पंचायत समिती आहे. आणि तिथून पुढं गेल्यानंतर रेल्वेचा ब्रिज पण आहे आणि तिथं पण खूप गर्दी असते. आणि आपल्या पंढरपुरामध्ये प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळते बघा. विठुरायाच्या दर्शनापासून ते बाकीच्या कोणत्याही प्रत्येक गोष्टी असल्या ना, त्याच्यात पण आपल्याला आनंद शोधता येतो. असं पूर्ण गोष्टींनी भरलेलं आपलं पंढरपूर आहे. आणि हा आहे बघा तो रेल्वे ब्रिज. आणि तिथून आपण पुढं आलो आणि त्याच्यानंतर हे बघा वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय आहे इथं. आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी असो, जे लांबून वारकरी संप्रदायातील लोक आलेले आहेत, आपले भाविक आहेत, त्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी त्याची सोय केलेली आहे भक्तांना तिथं राहण्यासाठी. आणि आपल्या पंढरपुरात जागोजागी असे वारकऱ्यांचे पुतळे बनवलेले आहेत. आणि तीच आपल्या पंढरपुराची मेन शोभा आहे बघा, कारण की ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आपल्या पंढरपुरामध्ये. पंढरपुरातून थोडंसं पुढं आल्यानंतर गोपाळपूर आहे. गोपाळपुरामध्ये आपल्या संत जनाईंचं मंदिर आहे बघा. आणि मी लांबूनच व्हिडिओ शूट केला होता. आणि हे मंदिर जे संत जनाईंचं आहे, तर त्या संत जनाई ह्या आपल्या विठुरायाच्या मोठ्या भक्त होत्या. जे लोक विठुरायाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत ते आपल्या संत जनाईंचं देखील दर्शन घेतात. आणि संत जनाईंच्या मंदिरापासून पुढं आल्यानंतर स्वेरी कॉलेज आहे बघा. हे स्वेरी कॉलेज, या कॉलेजमध्ये मी शिकत होते. माझा डिप्लोमा या कॉलेजमध्ये कंप्लीट झाला.